तणनाशकाच्या फवारणीमुळे 19 शेतकऱ्यांचे 15 हेक्टरवरील कांदे जळून झाले खराब। येवला तालुक्यातील मुखेड येथील प्रकार। नुकसान भरपाई देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी। कांदा आणि वांधा हे समीकरण जणू ठरलेलेच आहे। सध्या अशीच काहीतरी घटना कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या बाबतीत घडताना दिसत आहे। एका खाजगी कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केल्यामुळे येवला तालुक्यातील मुखेड या गावातील 19 कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 15 हेक्टरवरील कांद्याचे पीक जळून मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान येवला तालुक्याचे कृषी अधिकारी शुभम बेरडे यांनी पाहणी केली असता यावेळी या कंपनीवर कारवाई करत आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। विकास विनायक आहेर त्याचप्रमाणे जवळजवळ 18 शेतकरी आहेत। त्यांनी अनु प्रोडक्ट लिमिटेड निराळा ब्रँड असलेलं तणनाशक हे कांदा फवारणीसाठी वापरलं होतं। ते काल जे लॉट नंबर आहे त्या लॉटचा आम्ही सॅम्पल घेऊन ठाणे येथे याला पाठवलेला आहे लॅब टेस्टिंगसाठी। त्याचा रिपोर्ट आज किंवा लवकरात लवकर भेटावी मी विनंती पण केलेली आहे। तो आल्यानंतर मी तसं कळवेलच। तोपर्यंत अनु प्रोडक्ट कंपनीचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्याला सेल स्टॉप देतो। ठीक, धन्यवाद। नाशिकला पण याच्याने धक्का लागणार आहे, याची काळजी आपण कंपनी स्तरावरती घ्यावा। तुम्ही ना मेल बिल खेळतच बसू नका, तुमचा एक माणूस डायरेक्ट कंपनी। आज आम्ही मुखेड येथे एका शेतकरी विकास विनायक आहेर यांच्या शेतावरती आलोय। यांच्या शेतामध्ये 6 एकर क्षेत्रामध्ये जवळपास सर्व कांद्याची लागवड केली होती, परंतु अनु प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचं त्यांनी तणनाशक या ठिकाणी मारलं पूर्ण 6 एकरवरती। आणि ते मारल्यानंतर असं निदर्शनास आलं की सर्व पीक त्यांचं या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। हे फक्त विनायक आहेरच या ठिकाणी नाहीये, विकास विनायक आहेर, तर असे अनेक शेतकरी या ठिकाणी मुखेड परिसरामध्ये आहे ज्यांनी हे कंपनीचं प्रोडक्ट वापरलं आणि त्याचे साईड इफेक्ट या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकावरती झालेले आहे। तर योगायोग मी पाहणी करायला आलो त्यावेळेस कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले होते। कंपनीचे जे सेल्स पर्सन आहे ते देखील या ठिकाणी आलेले होते। तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की खरोखर हा कंपनीचा दोष आहे आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या स्तरावरती म्हणजे कंपनीच्या स्तरावरती आम्ही त्या ठिकाणी कंपनीला हे सगळं तुमचं म्हणणं मांडू आणि जी काही नुकसान शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे ती नुकसान भरपाई सुद्धा कंपनी देण्याची हमी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही कृषी अधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे, जोपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यांना याचा मोबदला मिळत नाही, मार्केट रेट प्रमाणे कांद्याचं एकरीचं जे उत्पादन आहे त्याचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत जे काही तणनाशक ज्या कंपनीचं आहे या कंपनीचं तणनाशक वापरलं आहे अनु प्रोडक्ट लिमिटेडचं, फक्त तेच तणनाशकवर बॅन न करता या कंपनीच्या सर्व प्रोडक्टवरती बॅन करावा, त्यांचा सेल स्टॉप करावा अशी आम्ही कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणी विनंती केलेली आहे। आणि मला खात्री आहे की हे गांभीर्य बघून शेतकऱ्यांचं हित बघून या ठिकाणी कृषी अधिकारी 100% आपल्याला सहकार्य करतील आणि कंपनी देखील लवकरात लवकर न्याय देईल। कंपनीचे सेल्स पर्सनला आम्ही सांगितलं की तुम्ही त्वरित तुमच्या दिल्लीला हरियाणाला जिथे हेड ऑफिसला जा आणि हे गांभीर्य तिथे कंपनीला सांगा, मेल वगैरे काही करू नका, प्रोसेस आमच्याकडे वेळ कमी अशी विनंती देखील आम्ही केली।